त्या या कार्यक्रमासाठी प्रचंड संख्येने आपण सगळे उपस्थित आहात. आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून मी स्वागत करतो. आता असं आहे, आणखी 5-6 मिनिटांनी सभागृह किती वाजेपर्यंत चालवावं या संबंधीचे नियम आहेत. आणि त्या नियमाप्रमाणे 6 वाजायच्या आत ही सभा संपली पाहिजे. ती जर संपली नाही तर उमेदवारावर खतरा भरला जाईल आणि तो खतरा आपल्याला नको आहे. आणि म्हणून आपण ही लांबलेली सभा जेवढ्या लवकर संपवता येईल तेवढी संपूया. ही शेवटची सभा आहे या वर्षाची. आणि गेले अनेक वर्ष आपण ही शेवटची सभा मिशन स्कूलच्या प्रांगणामध्ये घेतो. यंदा ते करणं शक्य झालं नाही. आणि त्याचं कारण राज्याची सत्ता ज्यांच्या हातात आहे त्यांनी ती जागा आपल्या ताब्यात घेतली. ठीक आहे, सदाशिवराव सातवांनी सांगितलं त्यांनी कुठलीही जागा ताब्यात घेतली तर चिंता करण्याचं कारण नाही. आपण दुसरी जागा घेऊ. आणि आज मी इथं बघतोय हजारोच्या संख्येनं विशेषतः तरुण आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि कोणी आपली जागा हरवली त्याने आपलं काही नुकसान होऊ शकत नाही हे तुम्ही लोकांनी आज सिद्ध केलं. ही निवडणूक अतिशय महत्त्वाची निवडणूक आहे. सगळ्या जगाचं लक्ष आहे. मध्यंतरी कन्हेरीला नारळ फोडायची सभा होती आणि एका कोपऱ्यामध्ये एक कोणतरी न ओळखीचा माणूस उभा होता. माझ्या लक्षात आलं हा पत्रकार आहे. सभा संपल्यावर त्यांना मी बोलवलं, विचारलं कुठून आला आहे. त्यांनी सांगितलं अमेरिकेतून आलो आहे. म्हणजे अमेरिकेतून आलो आहे कन्हेरीला? हो म्हणजे आलो आहे. आणि त्याचं कारण अमेरिकेमध्ये भारताच्या लोकशाही पद्धतीच्या निवडणुका याच्याबद्दल लोकांना भयंकर उत्सुकता आहे. आणि म्हणून न्यूयॉर्क टाइम्स नावाचं एक प्रसिद्ध वर्तमानपत्र आहे त्यांनी आम्हाला इथं पाठवलं. चांगली गोष्ट आहे. आज बारामतीची सभा, बारामतीची निवडणूक याला अमेरिकेला सुद्धा चिंता आहे. इतकं महत्त्व तुम्हा लोकांच्या निर्णयावर भारताच्या बाहेरच्या लोकांच्यामध्ये सुद्धा आहे. आणि आत्ताच आपण ही भाषणं 2 ऐकली. रोहितचं भाषण ऐकलं, त्याच्या आधी त्याच्यानंतर सुफियाचं भाषण ऐकलं आणि तिसरं भाषण आपण मतदारसंघातल्या उमेदवाराचं ऐकलं. या तिन्ही भाषेमध्ये त्यांनी एक विचार पुढे ठेवला. हा देश कसा चालवायचा, कुणी चालवायचा, प्रश्न कोणते आहेत आणि ते सोडवण्याचा अधिकार ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडून काय फावलं टाकतील याबद्दलचा विचार हा आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. मला स्वतःला आनंद आहे
की या तिन्ही वासनामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका या तिन्ही वक्त्यांनी या ठिकाणी मांडली. याचा एक गोष्ट स्पष्ट होते की कोणी काही म्हणावं, मोदी साहेबांच्या हातात देशाची सत्ता असो, आणखीन कोणाच्या हातात सत्ता असो, जोपर्यंत आपण सगळेजण एक आहोत तोपर्यंत बारामतीकरांना कोणी धक्का लावू शकत नाही, हे तुम्ही या ठिकाणी स्पष्ट केलं. आणि त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. प्रश्न खूप आहे. महागाईचा प्रश्न आहे, बेकारीचा प्रश्न आहे, शेतीचा प्रश्न आहे. आणि ज्यांच्या हातात सत्ता आहे ते याच्या कुठल्याही प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी ही सत्ता वापरत नाही. आणि म्हणून आपल्याला निकाल लागायचा आहे की या निवडणुकीमध्ये असे निकाल आपण घेऊ की जेणेकरून या राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष त्यांच्या सगळ्या जागा निवडून येतील आणि देशाला एक नवीन दिशा ही देण्याचं काम आपल्या सगळ्यांच्याकडून केलं जाईल. आणि त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. माझा कसा पूर्ण असं आहे. अनेक ठिकाणी सभा झाल्या. काल मी जळगावमध्ये होतो, त्याच्याआधी अनेक जिल्ह्यामध्ये होतो. जवळपास 17-18 जिल्ह्यामध्ये गेले काही दिवस मी फिरतो आहे. उन्हाचा कडक ताप आहे आणि त्या सगळ्या गोष्टीमुळे माझा घसा हा पूर्ण बसला आहे. मी तुम्हाला एवढंच सांगतो की या निवडणुकीमध्ये तुमचा निर्णय हा बारामतीकरांच्याच नाही तर महाराष्ट्राच्या हिताचा होईल. आणि तो झाल्यानंतर मी सहिष्णुपणा किंवा सगळ्यांशी बोलेन एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आदरणीय साहेबांचे विचार ऐकण्यासाठी आपण हजारोच्या संख्येने उपस्थित राहिला. दिव्यत्व